सोलापुरातील आयटी पार्कची जागा निश्चित झाली आहे. त्यामुळे या आयटी पार्कसाठी लागेल ती आर्थिक तरतूद करण्यात येईल. विमानतळावर नाईट लँडिंगची व्यवस्था करू. अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी मंदिराजवळ उड्डाणपुलासाठी निधी देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरसाठी आयटी पार्क मंजूर केले आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात आयटी पार्कसाठी मंजूर झालेला निधी जाहीर होईल अशी चर्चा होती. मात्र निधीची घोषणा झाली नाही. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी रात्री 1 वाजता भाषण केले. या भाषणात त्यांनी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात सोलापुरातील काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर निर्णय झाला नसल्याची व्यथा मांडली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दुपारी भाष्य केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आमदार कोठे यांनी अर्थसंकल्पात सोलापूरचा उल्लेख दिसला नाही अशी व्यथा मांडली. अर्थसंकल्पातील काही गोष्टी भाषणात येतात तर काही गोष्टी अंदाजपत्रकाच्या पुस्तकामध्ये येतात. सरकारने विविध आयटी पार्कसाठी विभागाला एकत्रित अर्थसंकल्पीय तरतूद दिली आहे. या तरतुदीनुसार लागेल तो निधी सोलापूर आयटी पार्कला देण्यात येईल. विमानतळावर नाईट लँडिंग संदर्भात केंद्र सरकारसोबत बोलणी अंतिम टप्प्यात आहे. विमानतळांच्या नाईट लँडिंगसाठी 500 कोटी ठेवले आहेत. त्यानुसार सोलापूरच्या विमानतळावर नाईट लँडिंगची व्यवस्था होईल. सरकारने शासकीय अभियांत्रिकी कॉलेज मंजुरीचा निर्णय घेतला आहे. हे कॉलेज लवकरच सुरू होईल.